महत्वाच्या काही सूचना आहेत. पाऊस पडला आणि सामना थांबला तर जिथे सामना थांबलाय तिथूनच पुढे सुरू होईल आणि अधिकचा पाऊस पडला तर पंच आपण सामना थांबवला तरी चालेल. पाणी घेऊन जाताना कॅप्टन आणि संघ मालक पाणी घेऊन जाणार नाहीत. बाकीचे कोणतेही खेळाडू पाणी घेऊन जाऊ शकतात. ही नोंद आहे. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. उरमोडी प्रीमियर लीगचा पहिला बॉल पडतो. एकदा होऊ द्या टाळ्यांचा कडकडाट. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. पहिलाच बॉल आहे आणि जशी मात्र मॅचला होईल सुरुवात आपण आवाज ऐकणार आहोत. कासपरा टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज अर्थात तुषार जांभळे सरांना आपण ऐकणार आहोत. या पहिल्या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपण वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया तुषार जांभळे सरांना. धन्यवाद. आपण स्पर्धा पाहताय समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा आयोजित शिवसह्याद्री परिवार पुरस्कृत उरमोडी प्रीमियर लीग 2000. थँक्यू डीजे. फटका जरूर फसला होता. तिथे क्षेत्ररक्षक देखील तैनात होते आणि खरं तर कॅच ड्रॉप झालेली आहे आणि त्यानंतर 2 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. नो प्लस षटकार. 7 धावा धावफलकावरती जोडलेले आहेत. फ्रीडचा बॉल. हो या वेळेला लाईन चांगली आहे. लेंथ देखील चांगली आहे आणि टप्पा देखील अचूक आहे. पहिलं षटक गोलंदाजीच्या रनमेवरती गोलंदाज आशुतोष आहेत परळीचे आहेत आणि स्ट्राईक एंडला फलंदाज अमर बामरस वडगावचे आहेत. एक नामांकित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. याला थोडीशी शफल झाले तर नंतर अंगावरती येणारा हा बॉल आहे. नंतर बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये. येतोय तो डॉट बॉल. अमर बामरस वडगाव. खरं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूंनी खेळलेल्या आहेत आणि अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाची एक वेगळी ओळख. आता इथून पुढे आपण काही सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मान्यवरांना आपण सन्मानित करूया आणि खऱ्या अर्थानं मान्यवर आपण वेळात वेळ काढून या प्रीमियर लीगच्या उद्घाटन समारंभासाठी आलात आणि इथून पुढे आपण जी महाराष्ट्राची संस्कृती आहे ती आपण जपणार आहोत. अतिथी देवो भव. आपण प्रत्येक पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा आपण सन्मान इथून पुढे करणार आहोत अशी रूपरेषा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मैदानाच्या आतमध्ये पहिला झटका मिळालेला आहे. अर्थातच 11 सुपरस्टार या टीमला खरं तर अमर बामरस वडगाव खेळाडून या संपूर्ण सीझनमध्ये एक चांगल्या धावा जमवलेल्या आहेत. परंतु यावेळेला थोडेसे ते निराश असतील कारण 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 10 धावा त्यांनी बनवल्या आहेत. परंतु एक अप्रतिम षटकार त्यांनी ठोकला फ्रीडच्या बॉलवर नो बॉलवरती आणि तदनंतर मात्र 10 धावफलकावरती आहेत. 11 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना 11 सुपरस्टार या टीमच्या त्यांच्या विरुद्ध एमडी फायटर्स अशी टीम आहे आणि आशुतोष धर्माधिकारी यांनी मात्र एक चांगली गोलंदाजी केली. मी म्हणेन थोडेसे महागडे जरूर ठरले परंतु त्यांनी एक महत्त्वाची विकेट्स मिळवली. अर्थातच अमर बामरस वडगाव यांची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये युनिस काजी गजवडीचे आहेत. पहिलाच बॉल पेस करत असताना अगदी हलक्या हाताने या बॉलला ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूला कव्हर करतील. 1 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 1 षटका क्रीज धावफलकावरती धावा आहेत तब्बल 12 धावा. एक चांगली गोलंदाजी मी म्हणेन अक्षरशः आशुतोष धर्माधिकारी यांची कारण अमर बामरस या खेळाडूला त्यांनी माघारी पाठवले आणि त्यानंतर कमबॅक करून दिलेला आहे. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 12 धावा. ऐकूया डीजे मास्टर यांच्या माध्यमातून एक मधुर गीत.
धन्यवाद. आपण काही सन्मान आता मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत आणि आपण सन्मानित करूया. उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने आपण सन्मानित करत आहोत. सत्कार आपला करण्यास हर्ष आम्हास वाटतो. आनंदित झाल्या दाही दिशा हृदय स्नेह दाटतो. शिवसह्याद्री परिवाराचे आदरणीय चंद्रकांत दादा वांगडे साहेबांचा सन्मान आम्ही उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने करत आहोत. आम्ही दादांना सन्मानित करतोय आणि दादांचा आदरपूर्वक आणि स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. आदरणीय अजित दादा जाधव यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. शिवसह्याद्री परिवाराचे आदरणीय श्री चंद्रकांत दादा वांगडे साहेबांचा सन्मान आपण संपन्न करत आहोत. समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा अध्यक्ष अजित दादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि श्रीफळ देऊन आपण शिवसह्याद्री परिवाराचे आदरणीय श्री चंद्रकांत दादा वांगडे साहेबांचा आदरपूर्वक सन्मान करत आहोत. आणि त्याचबरोबर या प्रीमियर लीगचे आपण त्यांना आठवण भेट प्रदान करून त्यांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. दादांची मोलाची उपस्थिती आम्हाला लाभली आणि नेहमीच आम्हाला चांगलं मार्गदर्शन लाभतं. वांगडे साहेब असतील किंवा चंद्रकांत दादा असतील यांचं नेहमीच आम्हाला एक चांगलं मार्गदर्शन नेहमीच लाभलेलं आहे आणि त्यांचा आपण आदरपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यानंतर आम्ही सन्मानित करतोय उद्योजक अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ सायळी मुंबई आदरणीय श्री संजय शेठ जाधव साहेबांचाही सन्मान आम्ही यानंतर करत आहोत. आम्ही त्यांनाही सन्मानित यानंतर करतोय. आपण यानंतर या प्रीमियर लीगच्या वतीने सन्मानित करतोय उद्योजक अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ सायळी मुंबई श्री संजय शेठ जाधव यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आम्ही त्यांनाही सन्मानित करतोय. रेशीम धाग्यांनी विणलेली माई चुबदार शाल समिंद्रजी निकम यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. रेशीम धाग्यांनी विणलेली माई चुबदार शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि या प्रीमियर लीगची आठवण भेट अर्थात सन्मान चिन्ह आपण प्रदान करून सन्मानित करतोय आपण उद्योजक अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ सायळी मुंबई श्री संजय शेठ जाधव साहेबांचा होतोय आदरपूर्वक सन्मान. राहुल थँक्यू. त्यानंतर आम्ही सन्मानित करत आहोत श्री वसंतराव भंडारे साहेबांचा सन्मान होत आहे. अध्यक्ष उरमोडी धरणग्रस्त कृती समिती आणि हा सन्मान माऊलींना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण करावा. उरमोडी धरणग्रस्त कृती समिती अध्यक्ष श्री वसंतराव भंडारे साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. यानंतर आम्ही सन्मानित करणार आहोत सातारा हॉस्पिटल यांचाही सन्मान आम्ही यानंतर करत आहोत. आपण सन्मानित करूया सातारा हॉस्पिटल यांचाही सन्मान आपण आदरपूर्वक करत आहोत. त्यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. आपण त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सातारा हॉस्पिटल यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. यानंतर आम्ही सन्मानित करणार आहोत उरमोडी हॉटेलचे मालक तानाजी दादा देवरे यांचाही सन्मान यानंतर आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. उरमोडी हॉटेलचे मालक त्यानंतर आम्ही सन्मानित करतोय आबासाहेब लाड पाणी फाउंडेशन यांचाही आम्ही आदरपूर्वक सन्मान करत आहोत. पाणी फाउंडेशन आबासाहेब लाड यांचाही सन्मान आम्ही आदरपूर्वक उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने करत आहोत. आपण त्यांना सन्मानित करूया आणि त्यांचा एक आदरपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पाणी फाउंडेशन आबासाहेब लाड यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आम्ही त्यांनाही सन्मानित करतोय. प्रदीप माने यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. पाणी फाउंडेशन आबासाहेब लाड यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांना सन्मानित करूया. त्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण करत आहोत. यानंतर आम्ही सन्मानित करत आहोत उरमोडी हॉटेलचे मालक तानाजी दादा देवरे यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. राजू भोसले यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण उरमोडी हॉटेलचे मालक तानाजी दादा देवरे यांचा सन्मान आपण करावा ही विनंती आहे.
त्याचबरोबर आपण सन्मानित करूया पत्रकार विशालजी गुजर यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि विनोद मोरे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. पत्रकार श्री विशालजी गुजर यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांना सन्मानित करतोय. इथून पुढे आम्ही सन्मानित करत आहोत उद्योजक श्री अमित देवरे जे श्री साई 11 संघाचे संघमालक आहेत. त्यांचाही आम्ही आदरपूर्वक सन्मान करत आहोत. त्यांना आम्ही सन्मानित करतोय. या प्रीमियर लीगच्या वतीने आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. धावसंख्या आहे 35. दोन्ही संघांनी याची नोंद आपण घ्या. धावसंख्या आहे 35. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला घाई करा. अधिकचा वेळ तुम्हाला घेता येणार नाही कारण उशीर झालेला आहे स्पर्धेला. त्यामुळे पहिली 4 षटके ही 20 मिनिटं आणि 5 षटक 25 मिनिटं हाच एक निर्धारित वेळ आहे आणि या वेळेचं सर्वांनी पालन करायचं आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा ही विनंती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा. यानंतर आम्ही सन्मानित करत आहोत ही विनंती आहे. त्यांच्या शुभास आपण हा सन्मान करत आहोत. यानंतर आम्ही सन्मानित करत आहोत संकल्प फाउंडेशनचे सचिव आणि संघ मालक आहे सह्याद्री वॉरियरचे श्री रघुनाथ सुर्वे यांचा आदरपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. संकल्प फाउंडेशनचे सचिव आणि संघ मालक आहे सह्याद्री वॉरियरचे श्री रघुनाथ सुर्वे यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आम्ही त्यांनाही आदरपूर्वक सन्मानित करत आहोत या प्रीमियर लीगच्या वतीने. यानंतर आम्ही सन्मानित करत आहोत उर्मोडी पतसंस्था मर्यादित संघ मालक 11 सुपरस्टार श्री रमेश देवरे यांचा सन्मान आम्ही आदरपूर्वक करत आहोत आणि हा सन्मान आपण सन्मानित करत आहोत. आपण यानंतर पुढील सन्मान संपन्न करत आहोत आणि माऊली यांचा सन्मान आपण करत आहोत आणि यानंतर आम्ही सन्मानित करतोय श्री रुपेशजी आरगडे यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. उर्मोडी प्रीमियर लीगच्या वतीने हाही सन्मान होत आहे. त्याचबरोबर राजू भोसले यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या जिथे सत्कार समारंभ सुरू आहे. आपल्याला विनंती आहे की आपण या. श्री रुपेशजी आरगडे यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यांची देखील उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. त्यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि यानंतर आम्ही सन्मानित करत आहोत या प्रीमियर लीगच्या वतीने त्यानंतर आम्ही सन्मानित करत आहोत उर्मोडी प्रीमियर लीगच्या वतीने दत्तकृपा ट्रान्सपोर्ट काळुशी श्री सुशील डफळ साहेब यांचाही सन्मान आम्ही आदरपूर्वक करत आहोत.
ज्यांनी आम्हाला उत्कृष्ट गोलंदाजासाठी विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचा आम्ही आदरपूर्वक सन्मान करत आहोत. श्री सुशील डफळ साहेब दत्तकृपा ट्रान्सपोर्ट काळुशी यांचा सन्मान होत आहे आणि हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने आपण हे सर्व आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. यानंतर आम्ही सन्मानित करत आहोत माऊली ॲग्रो फार्मचे जगन दादा भंडारे यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांनाही सन्मानित करूया. ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचाही सन्मान आम्ही करत आहोत आणि त्यांनाही आम्ही रेशीम धाग्यांनी विणलेली मायेचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने हे सन्मान होत आहे. धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 39 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 1 गडी बाद अशी स्थिती आहे. प्रथम बॅटिंग करणारा संघ आहे पुढील सन्मान आपण करत आहोत जगन दादा भंडारे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण त्यांना सन्मानित करत आहोत. या प्रीमियर लीगच्या वतीने आपण त्यांचाही आदरपूर्वक सन्मान करत आहोत. 11 सुपरस्टार हा संघ बॅटिंग करतो आणि एमडी फायटर हा गोलंदाजी करतो. धावसंख्या आहे 39 धावा 3 षटका अखेरीस. रायझिंग स्टार 11 संघ प्रथम बॅटिंग करताना. त्यानंतर पुढील सन्मान आहे श्री साई 11 संघाचे संघमालक उद्योजक श्री परशुराम सावंत यांचाही आदरपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांनाही संतोष देवरे राजाराम देवरे आणि कृष्ण देवरे यांना विनंती आहे की हा सन्मान आपण स्वीकारावा ही विनंती आहे. आपण यांना विनंती करूया की हे सन्मान आपण स्वीकारावा ही विनंती आहे. उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 पर्व क्रमांक 5 पहिल्या पर्वाच्या यशानंतर आपण वळलेलो आहोत पर्व क्रमांक 5 कडे. पहिलं पर्व झालं, दुसरं पर्व झालं, तिसरं, आता चौथं, आता 5व्या पर्वामध्ये ही प्रीमियर लीग पदार्पण करते. विठ्ठल लक्ष्मण देवरे सायळी गावचे ग्रामस्थ आणि अध्यक्ष यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांनाही आदरपूर्वक सन्मानित करत आहोत. उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5च्या वतीने आपण त्यांचा करत आहोत आदरपूर्वक सन्मान. चला पुढचा जो सामना आहे ना त्या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होत आहे. पुढचे दोन्ही संघ आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. तुम्हाला 4थ्या षटकामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे आणि 5 षटकानंतर तुमचा टॉस होणार आहे. प्रत्येक संघाला नियम सारखाच असेल. मुभा कुणाला दिली जाणार नाही. पहिला बॉल पडण्या अगोदर जर दुसऱ्या डावाचा टॉस झाला नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद तुम्ही घ्या. त्यासाठी प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत आणि इथून पुढची रूपरेषा आहे. बाळासाहेब सावंत यांचाही आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्याचबरोबर कमांडो अकॅडमीचे सर्वा दया सर यांचे आगमन आहे मुख्य व्यासपीठावरती. आपण त्यांचेही स्वागत करूया. त्यांचाही आपण आदरपूर्वक सन्मान करत आहोत. त्यांचं देखील क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे आणि आपण दया सरांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने आदरणीय दया सर यांचा सन्मान आम्ही यानंतर करत आहोत. ज्यांचं एक चांगलं सहकार्य या प्रीमियर लीगला आम्हाला लाभलेलं आहे त्यांचा आपण आदरपूर्वक सन्मान यानंतर करत आहोत. आपण मुख्य व्यासपीठावरती ज्यांनी आम्हाला या प्रीमियर लीगला विशेष सहकार्य केलेलं आहे ते आदरणीय दया सर कमांडो अकॅडमीचे सर्व आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली माई चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि या प्रीमियर लीगची एक आठवण भेट सन्मान चिन्ह आपण त्यांना प्रदान करत आहोत. त्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत.
त्याचबरोबर श्री राजाराम गणपत देवरे यांचाही आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्याचबरोबर श्री यशवंत दगडू देवरे यांचाही आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत. आपण सन्मानित करूया यानंतर सागर दादा शेलार यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण त्यांनाही सन्मानित करतोय. परळीचे ते जावई आहेत, त्यांचा आपण आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. संतोष श्रीरंग देवरे यांचाही आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. ज्यांचा आपण नामोल्लेख करत आहोत त्यांना विनंती आहे की आपण आपले सन्मान लगोलग स्वीकारावे, ही विनंती आहे. या सर्व मंडळींचा सन्मान आम्ही उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने घेत आहोत. आपली उपस्थिती आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. संतोष श्रीरंग देवरे यांचाही आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत. या प्रीमियर लीगच्या वतीने हाही सन्मान आपण करत आहोत. तुम्ही पाहताय, अनुभवताय उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 सामना क्रमांक 1 रंगलेला आहे. पुढच्या दोन्ही संघनायकांना विनंती आहे की तुम्हाला व्यासपीठासमोर येऊन थांबायचं आहे. या इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस होईल, याची नोंद आपण घ्या. कोणत्याही संघाला मुभा दिली जाणार नाही. एकूण 50 धावा आहेत. 2 गडी बाद, 3 गडी बाद, माफ करा. राहुल अरगडे, राहुल फोटोग्राफीचे प्रोप्रायटर आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. ज्यांनी या प्रीमियर लीगचे फोटो टिपलेले आहेत त्यांचा आपण सन्मान करत आहोत. श्री अशोक आनंदा देवरे यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांनाही सन्मानित करतोय. त्यांचाही आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्याचबरोबर इथून पुढे आम्ही श्री नामदेव शिंदे यांचाही आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांनाही सन्मानित करतोय. त्यांचाही आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. श्री विजय सीताराम मोरे यांचाही आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण त्यांनाही सन्मानित करूया. श्री रवींद्र मारुती सावंत यांचाही आदरपूर्वक सन्मान होत आहे. हे सर्व सन्मान आपण लगोलग करत आहोत. माझे तुम्ही सोबती. श्री संतोष ढफळ यांचाही आदरपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने हाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत आहे. श्री चंद्रशेखर सपकाळ यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहे. त्याचबरोबर श्री बाळासाहेब सकपाळ यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांचाही सन्मान करत आहोत. श्री बाळासाहेब सकपाळ यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. या सर्व मंडळींचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या प्रीमियर लीगमध्ये या सर्वांची उपस्थिती आम्हाला मोलाची आहे आणि या प्रत्येक अतिथी पाहुण्याचा, मान्यवरांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही करत आहोत. श्री संतोष डफळ यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण त्यांचंही स्वागत करत आहोत आणि त्यांचाही सन्मान आपण करत आहोत.
63 धावा धावफलकावरती आहेत, याची नोंद दोन्ही संघांनी घ्यावी. 63 धावा झालेल्या आहेत. 64 धावांचं टार्गेट आहे. येणारे बॉल 30 आणि बनवायचे आहेत 64 धावा. एका बाजूला पाठलाग तर एका बाजूला बचाव. चला पुढचे दोन्ही संघ आपण टॉससाठी या. टॉस लगेच करून घ्या. पुढचे दोन्ही संघ, ज्या दोन संघांचा पुढचा सामना आहे आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होत आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, याची नोंद आपण सर्वांनी घ्या. कोणत्याही संघाला मुभा दिली जाणार नाहीये. प्रत्येक नियमाचं पालन हे काटेकोरपणे आपण करत आहोत उरमोडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. श्री कृष्णा देवरे युनिक लाईव्हचे प्रोप्रायटर यांचा आपण सन्मान करूया. त्यांनाही आपण आदरपूर्वक सन्मानित करत आहोत. कृष्णा देवरे सायळी युनिक लाईव्ह या वाहिनीचे ते प्रोप्रायटर आहेत. त्यांचा आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत. त्यांचाही आपण आदरपूर्वक सन्मान करत आहोत. त्याचबरोबर श्री संदीपजी निकम PWD अधिकारी आणि आमच्या उरमोडी समन्वय युवा मंचाचे ते मार्गदर्शक आहेत. त्यांचा आपण आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांनाही सन्मानित करूया. उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. त्यांनाही आपण सन्मानित करूया. चला पहिला डाव झालाय टॉससाठी या. दोन्ही कॅप्टन आपण आलात का टॉससाठी? श्री बाळकृष्ण साळुंके यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि हा सन्मान जसा होईल ना तसं मात्र आपण लगेच टॉस करून घेऊया. आणि दोन्ही संघांना त्याचबरोबर समिंद्र निकम यांचाही सन्मान आपण करत आहोत. त्यांनाही आपण सन्मानित करतो या प्रीमियर लीगच्या वतीने. आपण त्यांचा सन्मान करूया. MD फायटर या संघाचे ते संघ मालक आहेत आणि उद्योजक आहेत. आपण समिंद्र निकम यांचा आदरपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने त्यांना आपण सन्मानित करतोय. समिंद्रजी निकम साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. MD फायटर या टीमचे ते संघ मालक आहेत. त्यांचा आपण आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांना सन्मानित करत आहोत. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा. टीम MD फायटर बॅटिंग ऑर्डर पाठवा ही विनंती आहे आपल्याला. आपण वेळ घेऊ नका. टीम MD फायटर आणि टीम रायझिंग स्टार 11 आपण फिल्डिंग लावा. आपण वेळ घेऊ नका कारण वेळ फार कमी आहे आणि सामने अधिक आहेत. कल्याण खामकर आणि मिथिलेश लाड पाटील इंडियन संघाचे संघ मालक आहेत. आपण या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांना सन्मानित करतोय आणि दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती की आपण या आपला स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. श्री कल्याण खामकर उद्योजक आणि श्री मिथिलेश लाड उद्योजक पाटील इंडियन्स या टीमचे ते संघ मालक आहेत. त्यांचा आपण आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांनाही सन्मानित करूया. दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला आदरपूर्वक सन्मान होत आहे. जो खेळाडू कक्ष आहे ना तो खेळाडूंना ज्या ही विनंती आहे, ज्या दोन संघांचा सामना सुरू आहे या दोन संघांना खेळाडू कक्ष आपण उपलब्ध करून द्या ही विनंती आहे. कारण त्यांना त्याच ठिकाणी बसायचं आहे अशी सूचना आयोजन समितीने दिलेली आहे. त्यासाठी विनंती आहे की आपण जे बाकीचे खेळाडू आहेत किंवा प्रेक्षक आहेत आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. परंतु ज्या दोन संघांचा सामना आहे ना त्या दोन संघांना आपण हा खेळाडू कक्ष उपलब्ध करून द्या. थोडासा रिकामा करून द्या ही विनंती आहे. कारण खेळाडूंची सूचना आमच्यापर्यंत येते की तिकडे बसायला जागा नाहीये. त्यासाठी आपण प्रथमतः खेळाडूंना सहकार्य करूया आणि उरली जागा तर आपण बसा काही हरकत नाही. परंतु प्रथमतः आपण खेळाडूंना प्राधान्य द्या. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात.
तर इथून पुढे या उरमोडी प्रीमियर लीगला मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो पाणी फाउंडेशनचे आदरणीय आबासाहेब लाड यांना विनंती आहे की आपण या उरमोडी प्रीमियर लीग बद्दल आपण मनोगत व्यक्त करावं ही विनंती आहे आपणास. हॅलो, नमस्कार सर्वांना. खरं खूप चांगलं सातत्य उरमोडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून या सगळ्या संयोजकांचा आहे. मी सर्वांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले चंद्रकांत दादा वांगडे, उरमोडी धरणग्रस्त कृती समितीचे भंडारे बापू, या आयोजनामध्ये प्रमुख भूमिका बजावलेल्या अजय जाधव, राजू भोसले, आमचे रमेश माऊली, त्यांचे सगळे सहकारी, त्याचबरोबर इथं तानाजीराव आहेत, विशाल पत्रकार, उपस्थित सर्व संघाचे सर्व संघमालक, उपस्थित सर्व खेळाडू. खरं तर एक चांगला इव्हेंट, लोकांना एकत्रित करण्याची चळवळ, मुवमेंट या माध्यमातनं उरमोडी समूहाच्या वतीनं गेली 5 वर्ष या ठिकाणी उरमोडी परिसरामध्ये भरवली जाते आणि त्याला सर्व संघ मालक आणि आयोजक सर्वजणच मदत करतायत. एक दिशा देण्याचं, तरुणांना दिशा देण्याचं एक माध्यम हे खेळाच्या पद्धतीनं आपण इथं गेली 5 वर्ष करताय. खूप चांगलं काम या ठिकाणी होतंय. या माझी विनंती आहे की या प्रायोजकांना किंवा संयोजकांना की ही तरुणांची चळवळ पुढे जाऊन योग्य दिशा त्याला मिळावी, एक सामाजिक भूमिका घेऊन आपण पुढे जावी. त्यासाठी आम्ही उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठावर आपल्याला वेळोवेळी सहकार्य करू. या स्पर्धेला खूप वेळ झाला आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु सर्व संघांच्या संघ मालकांना आणि सर्व खेळाडूंना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि इथून पुढे मी विनंती करतो आदरणीय भंडारे बापू यांना विनंती आहे की या प्रीमियर लीग बद्दल आपण मनोगत व्यक्त करावं ही विनंती आपण त्यांना करूया. उरमोडी समन्वय युवा मंच उरमोडी विभाग यांच्या वतीनं या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मला वाटते हे आयोजनाचं 5वं वर्ष आहे. या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर असणारे आदरणीय दादा, त्याप्रमाणे पाणी फाउंडेशनचे लाड, उपस्थित या व्यासपीठावरील सर्व उपस्थित आदरणीय, या उरमोडी समन्वय युवा मंचाच्या वतीनं दरवर्षीच उदयोन्मुख खेळाडू निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. क्रिकेटला चालना दिलेली जाते आणि इतकं नियोजनबद्ध असं या समन्वयाचं नियोजन आहे. सर्व खेळाडू या ठिकाणी, सर्व संघमालक, आपण सर्वांच्या योगदानानं ही स्पर्धा या ठिकाणी होत आहे. या स्पर्धेला अशीच उत्तरोत्तर या प्रगती हो अशीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांचं सहकार्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि माझी 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता यानंतर आपण आणि इथून पुढच्या मनोगताकडे आपण वळूया. आणि इथून पुढचं मनोगत आहे संजय शेठ जाधव यांना विनंती आहे की आपण या प्रीमियर लीग बद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं ही विनंती आपण त्यांना करत आहोत. उरमोडी प्रीमियर लीग निमित्त उपस्थित सन्माननीय दादा, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय, यावर्षी उरमोडी प्रीमियर लीगचं 5वं वर्ष आहे आणि उरमोडी विभागातील उदयोन्मुख क्रिकेट मुलांना
चालना देण्याकरिता ही जी 5 वर्षापूर्वी चालू झालेली चळवळ अशीच उत्तरोत्तर त्याची प्रगती व्हावी आणि विभागातून चांगले खेळाडू तयार व्हावेत याकरता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि इथून पुढे मी विनंती करतो आबा लाड यांना की आपल्या शुभास आपण पुढच्या सामन्याचा टॉस करत आहोत आणि दोन्ही कॅप्टन आपण लगेच या. निर्णय तुम्हाला तिकडे सांगायचा आहे की बॅटिंग की तुम्ही बॉलिंग करणार आहात. चला दोन्ही कॅप्टन आपण या. आबासाहेब लाड यांच्या शुभास टॉस होत आहे. चला आपण टॉस करूया कारण दादांचंही मनोगत आपल्याला ऐकायचं आहे आणि ते मनोगत फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण टॉस करून घ्या. तुम्हाला सामना लगेच खेळायचा आहे त्यासाठी आपण टॉस करूया आणि निर्णय तुम्हाला तिकडे लगेच सांगायचा आहे याची नोंद आपण घ्या. दोन्ही कॅप्टन्समध्ये आपण टॉस करूया. कॉल कोणाचा आहे? ए समोर लक्ष द्या. आता इथून पुढच्या आपण मनोगताकडे वळूया. डोंगर दऱ्यामध्ये वाढणाऱ्या गवताला गरज असते पाण्याची आणि योग्य दिशेला वाटचाल करण्यासाठी हवं असतं ते योग्य मार्गदर्शन. आणि इथून पुढे मी चंद्रकांत दादा यांना विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन आणि या प्रीमियर लीगला आपण शुभेच्छा द्याव्यात ही आपण चंद्रकांत दादा यांना विनंती करूया की आम्हाला आपण मार्गदर्शन करावं ही विनंती आहे. बरं वाटतं असं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो. आज अक्षय तृतीयाचा दिवस आहे. पावसाने आपल्याला आशीर्वाद दिलेलेच आहेत आणि या कार्यक्रमाला येण्यामागे फार मोठी भावार्थ आहे. 2 वेळा भाईने मला सकाळपासून फोन केला. बाकीचे सगळे कार्यक्रम बाजूला ठेवा पण युवा मंचच्या कार्यक्रमाला आपण जरूर जावं. गेले 1.5 महिने यात्रा असो कुठं असतो 2 शब्द मनोगत पारायणामध्ये असतात पण हा आनंद माऊली फार मोठा असतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे परममित्र बापू त्याचप्रमाणे ज्यांची परंपरा आहे राजकारणाची ते आमचे लाडाबा त्याचप्रमाणे ज्यांनी आता मदत केली जाधव आबा आहेत तानाजी देवरे आहेत. या व्यासपीठावर कोणाचे नाव घ्यावं हा मला मोठा प्रश्न पडतो. या मंचे सर्वेसा अजितदादा हे वेगळे अजितदादा हे अजितदादा त्याचप्रमाणे दुसरे अजितदादा वेगळे आहेत. मी माऊली बरोबर ना पण अजितदादा हे आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेणारे दादा आहेत बरोबर ना. आमच्या परळी भागाचे अजितदादा म्हटलं तर काय वेगळं होणार नाही बरोबर ना. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांची माऊली लक्षात घे. आध्यात्मिकामध्ये आल्याच्या नंतर एक वेगळं चरित्र दिसतं स्वभाव दिसतो नम्रता येते. ते आमचे रमेश माऊली. मी दादांना म्हटलं तुमच्या मंचाची मला सगळी नावं द्या. खरं म्हटलं तर कुणाचे नाव घ्यायचा हा प्रश्न येतो. खरं म्हटलं तर सर्व या ठिकाणी कल्पेश नाही आमचे निकम आहेत मोरे आहेत त्याचप्रमाणे सगळ्यांची नावं काय घेता येत नाही. सर्व क्रिकेटर म्हणा सगळे संघ म्हणा ज्येष्ठ मंडळी म्हणा. खरं म्हटलं तर मित्रांनो तुम्हाला प्रोत्साहन देणं हे आमचं ज्येष्ठाचं काम आहे खरं म्हटलं तर. आणि ज्येष्ठाचा सन्मान करणं हे तुमचं काम आहे. आज मला भावुकता का वाटली माऊली की तुम्ही सर्वांचे सन्मान घेतले या ठिकाणी खरं म्हटलं तर. आणि एक लक्षात घ्या हा जो कप आहे हा सुवर्ण नाही आहे पण तुमच्या पाठीमागे जी हितनं रांग लागली तर शेवटपर्यंत ही सोन्यासारखी माणसं तुमच्या जेवणात सोनं नक्की आणतील. हा भावार्थ लक्षात ठेवा. कारण आमच्या परळी भागाचा एक फार मोठा विशेष आहे की तहानेला पाणी देणं आणि भुकेला अन्न देणं ही संस्कृती आमच्या परळी भागाची खरं म्हटलं आहे. ही आजही तुम्ही जपलेली आहात तुम्ही तरुण मित्रांनो. आणि विशेष करा माऊली की परळी भागातील खोऱ्यातील सर्वसामान्य माणसातील कुटुंबातील मुलांनी एवढा मंच उभा करावा हे सगळे सोपी गोष्ट नाही. त्याचप्रमाणे त्या सीताबाई मानेनं बांधलेलं घर ही वैभव आहे तुमच्या सगळ्या तरुण मित्रांचं. कुणी उद्या आला तरी माझ्यावर येतात मी बोर्ड दाखवतो हे बघा हे केलेलं. काल अजितदादांनी आपल्या वडिलांचं सुद्धा एक छप्पर काढून दिलं. अशी सोन्यासारखी मुलं या भागामध्ये जन्माला आलेली आहेत. प्रत्येकानं अनुदान दिलेलं आहे प्रत्येकानं मदत दिलेलं आहे. आणि म्हणून ही स्पर्धा नाही आहे. मी नेहमी म्हणतो कालच सांगितलं स्पर्धा नाही आहे हे कौतुक आहे. आईच्या पाठीवरती लेकराचा हात फिरला की लेकरू 2 हात पुढं जातं याचा हा परिणाम हा कार्यक्रम आज घडवलेला आहे खरं म्हटलं तर.
पूर्वीच्या काळामध्ये किस्ताकाने लंगोटावर 4 कुस्त्या माणसं करत होती. आता हा खेळ महागडा झालेला आहे, सोपं नाही आहे सगळं उभं राहणं कर म्हटलं तर. परंतु एक मात्र निश्चित असायचं, भागाभागात कुस्त्यावरच्या माऊली पडला तरी त्याला उचलून घ्यायचं, त्याला घेतलं तर त्याला उचलून घ्यायचं. कुठे जय जयकार नसायचा, कारण आपण एका भागातला आहोत. त्यामुळे कोणी जिंकला कोणी हारला हे त्याच्यामध्ये ठेवू नका. एकमेका आनंदाने कार्यक्रम करा, खेळ खेळा, हे शुभेच्छा व्यक्त करतो. बाईंना आता जाऊन मी फोन करणार आहे की तुम्ही म्हटल्याप्रमाणे कार्यक्रमाला गेलो, कार्यक्रम संपन्न केला. विशेष म्हणजे 12 वर्ष आज कॉलेजला झाली ज्ञानेश्वरीला. तो रौप्य महोत्सव आहे. रोहित सरांना सांगितलं तुम्ही ते बघा, मी 1-2 वाजेपर्यंत जरूर येतो. त्या कार्यक्रमामध्ये येणार अजितदादा तुमच्या सर्वांना माझ्या वतीनं नावं, या परळी भागाच्या वतीनं, सरळ देवस्थानच्या वतीनं तुम्हाला शुभकामना देतो. करत जा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, संस्कार आणि संस्कृती विसरू नका. या जगामध्ये संस्कार संस्कृती विकत घेऊन सुद्धा मिळत नाही, पण तुम्हाला मिळालेल्या परळी भागाची ती तुम्ही जतन करता, हा त्याच्यामध्ये लाख मोलाचा आनंद आहे. कुणाचे नावं घेता आलं नाही, मला क्षमा करा, कारण काय होतं कुणाची नावं घ्यावं, सगळी तुम्ही सोन्यासारखी माणसं. परंतु प्रतिवर्षी कार्यक्रम 5 वर्ष नाही, उद्या जगात आम्ही हाऊ नसो हाऊ, हा भाग वेगळा, पण हा कार्यक्रम सतत करत ठेवा. समाजाला जवळ करा, समाज तुम्हाला जरूर जवळ करेल, कारण ही भागाची संस्कृती आहे. आज ती लोक नाही आहेत, पण निदान त्यांची संस्कृती आपण जपतात, हा सुद्धा या भागाचा मोठेपणा आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. विशेष करून सूत्रसंचालन करणारे मला फार आवडले. सूत्रसंचालन करणं म्हणजे सुकलेल्या पाण्यावरती त्याला पाणी टाकून त्याला टवटवीतपणा आणणं, हे म्हणजे सूत्रसंचालन. आणि विशेष आता दादा की गेल्या वर्षी तुमचे अंपायर परत आणले. पहिलं मी शोधत होतो अंपायर कुठले आहेत, हंपारवर कॅप्टन, तर वशिल्याचे हंपार असायचं, तसं नको व्हायला. निर्णय बरोबर देणार आहेत. आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो की आज भागातली माणसं एका मंचावर आपण आलो, हा जीवनाचा सगळा आनंद आहे. हे कुठं मिळत नाही, खरं लक्षात घ्या. हे आपण मिळवलेलं आहे, हे तुम्ही मिळवले आणि हे व्यासपीठ आम्हाला दिलेलं आहे. ही जी माणसं ही सोन्यासारखी माणसं आहेत. हे अशा मदत कुठल्या भागात करत नाही. ज्याचा सन्मान ही काय लोकांचा सन्मान आहे, कायचा सन्मान नाही आहे, मग ती नाराज आहे. पण आपली मुलं मोठी झाली पाहिजे, सन्मानानं वागली पाहिजे, हा एकच आदर त्या माणसामध्ये आहे. आणि भाईसारखं नेतृत्व तुमच्या पाठीशी मागे आहे. आध्यात्मिक आहे, सामाजिक आहे, सहकार्याचं आहे, हे सुद्धा तुमचं भाग्य आहे. आणि माझंसुद्धा भाग्य आहे की बाईंसारखा बंधू आपल्या पाठीशी आहे. आज 15 लाखाची गाडी घेतली, कुठेही जा, काही करा, काय प्रश्नच नाही. आता काही नाही, दादा म्हटलं 10.25 10च्या अगोदर होतो, प्रश्नच नाही आहे. हा जिव्हाळा आहे. काल म्हटलं 10:10 9:30 त्या दिंडीमध्ये सुद्धा मिसळ झालो. हा वेगळा उपक्रम आपण राबवा. पुन्हा एकदा बापू तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही सुद्धा गावाचं नेतृत्व फार चांगलं करता. नावातले रोपले इथे सुद्धा एक गावाचं नाव रूपाला आलेलं आहे. हे भागाला ठेवलेली पावन आपण त्या पावला जातो. त्याच्यापेक्षा आयुष्यामध्ये आपण काय करतो. पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि माझा सन्मान झाला हा भाग वेगळा, उद्घाटन झाला हा भाग वेगळा, पंचायतीच्या वाढदिवस एवढं सन्मान होणं हे सुद्धा माझं भाग्य आहे की नाही. आणि म्हणून 50 वाढदिवस साजरा लग्नाचा झाला, पंचायतीने तुम्ही साजरा केली, याच्यापेक्षा आनंद काय पडणार. आपल्या मुलांना आपलं कौतुक करावं, या जगाच्या पाठी कुठे आनंद मिळत नाही. आणि आपल्या मुलांचं कौतुक आपणच करावं, हा जगातला महत्त्वाचा आनंद आहे. यांचं कौतुक आपण नाही केलं तर ही मुलं काय म्हणतील, काय नुसतं दादा असं नाही प्रश्न. आशीर्वाद हा लाख मोलाचा असतो. हा परमेश्वरी आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहो. समर्थांच्या इथे समर्थ आहे, तुम्ही लोक आहात, हा जीवनाचा आनंद आहे. आणि 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. या माऊली चलू का आता. चंद्रकांत आपल्या कर्तृत्वाने उजळून निघो आभाळ, असाच दरवत राहू आपल्या कीर्तीचा सुवास. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार. आपण या ठिकाणी आलात, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा उरमोडी प्रीमियर लीगचा सोहळा. आपण या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून आमच्या या प्रीमियर लीगला आलात, त्यासाठी निश्चित आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. सर्वांचा आपण आभार मानून या भव्यदिव्य उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे. सर्वांना आता कॉमेंट्री ऐकायची आहे, कारण सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललेला आहे. कोणता संघ सामना जिंकतोय, मॅचमध्ये काय घडलंय, हे याची चर्चा मी अधिकची न करता तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातो. आणि मराठी भाषेतला एक चांगला आवाज आपण ऐकूया तुषार जांभळे सरांना थेट कॉमेंट्री बॉक्समधून. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकला, अगदी वॉइस ऑफ महाराष्ट्र, अगदी पश्चिम महाराष्ट्रातील एक गोड आवाज, आमचे बुलंद आवाज. आणि खरं तर क्रिकेट क्षेत्रातील एक समाचार दर्जातील आकडेतज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे, आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकला. जाऊया मैदानाच्या दिशेने. स्पर्धा तुम्ही पाहताय समन्वय युवा मंच उरमोडी विभाग आयोजित शिवसह्याद्री परिवार पुरस्कृत उरमोडी प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 चा थरार आपण पाहताय.
एक चांगल्या दर्जाची स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आलेली आहे. पहिली मॅच तुमच्या समोर एका बाजूला 11 सुपरस्टार त्यांच्या विरुद्ध एमडी फायटर्स अशी मॅच आहे. पहिल्या डावामध्ये 11 सुपरस्टार या टीमने 64 धावांचं टार्गेट सेट केलं होतं एमडी फायटर्स या टीम समोर, परंतु कुठेतरी या धावांचा पाठलाग करत असताना 3.4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला बॅकफुटला गेले, पंच खूप चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारशीच्या पलीकडे मिळतील 4 धावा. येतोय चौकार. अप्रतिम फटका सागर मनवे यांच्या बॅटमधून अक्षरशः बॅकफुटला गेले होते, त्यानंतर जागा बनवली आणि बॉलला पाठवून दिलं. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 22 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर पर्व क्रमांक 5 आहे. 5 स्टार आपल्याला पाहायला मिळते. उरमोडी परिसरातील संपूर्ण खेळाडू एकत्रित आलेले आहेत आणि या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा चांगला पण क्षेत्ररक्षक पोहोचतील का, नाही पोहोचू शकणार. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या मॅच मध्ये खरं तर सतीश देटे यांना अजूनपर्यंत सूर गवसलेला नाहीये. 11 बॉलच्या पाठीमागे अवघ्या त्यांनी 10 धावा बनवलेले आहेत. आता येणारे बॉल आहेत 6 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 40. 64 धावांचं लक्ष होतं. 4 ओव्हरच्या पाठीमागे अवघ्या 24 धावा बनवलेले आहेत. आता इथून पुढे 6 बॉलच्या पाठीमागे तब्बल 40 धावांची आवश्यकता आहे. समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा आयोजित शिवसह्याद्री परिवार पुरस्कृत उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5चा थरार आपण पाहताय. एक चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळालं. सकाळच्या सत्रामध्ये संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं. त्यानंतर अगदी लेझिम पथक यांच्या निनादामध्ये मान्यवरांच्या आगमन अगदी खेळपट्टीकडं पाहायला मिळालं. त्यानंतर खेळपट्टीचं पूजन देखील अगदी धूमधडाक्यामध्ये संपन्न झालेलं आहे आणि क्रिकेटच्या महारण संग्रामाला झालेली आहे सुरुवात. 6 बॉलच्या पाठीमागे 40 धावांची आवश्यकता आहे. याला खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये. अगदी सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 25 धावा. आता येणारे बॉल 5 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 39. सतीश देटे आणि सागर मनवे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सतीश देटे खरं तर आघाडीला आलेले आहेत. 12 बॉलच्या पाठीमागे 11 धावा त्यांनी बनवल्या. सागर मनवे यांनी 2 बॉलच्या पाठीमागे 6 धावा बनवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक अप्रतिम त्यांनी चौकार ठोकलेला आहे. आता 5 बॉल 39 धावांची आवश्यकता. फुलटॉसचा बॉल अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाठवला. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉलने चिरले सीमारशा. तलवारीच्या धारेने मिळतील 4 धावा. सागर मनवे यांच्या बॅटमधून आणखीन एक नेत्रदीपक चौकार. डीजे प्लीज. डीजे डीजेला विनंती आहे की आम्ही थँक्यू बोलल्यानंतर तुम्ही डीजे बंद करा. जाऊया मैदानाच्या दिशेने. खुलवट टप्प्याचा बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 2 क्षेत्ररक्षकांच्या मस्तकावरतून दस्तक देऊन बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी अगदी पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न वारंवार सागर मनवे करतायत. खरं तर हे फटके अगोदरपासून आले असते ना तर मॅचचं चित्र अगदी पलटी झालं असतं. आणखीन एक चांगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. बॅट वरतून आणि बॉल खालून निघून चाललाय. येतोय तो डॉट बॉल. आता मात्र समीकरण अगदी अवघड झालेलं आहे एमडी फायटर्स या टीमला. येणारे बॉल आहेत 2 आणि धावा बनवायचे आहेत 31 धावा. आणखीन एक चांगला स्ट्रोक. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल धाव कंप्लीट केलेले आहेत. आता इथून पुढे शेवटचा बॉल
शिल्लक आहे या मॅच मधील आणि खरं तर या मॅच मध्ये वर्चस्व दाखवलं 11 सुपरस्टार टीमने. बॅटिंग करत असताना 64 धावांचं लक्ष. यावेळेला शेवटच्या बॉलवरती आक्रमण हल्ला करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हरीश देवरे अगदी करत होते, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि ते विकेटचं पतन. यस, अगदी माघारी परतावं लागलेलं आहे फलंदाजाला आणि खरं तर 29 धावांनी हा सामना जिंकलेला आहे 11 सुपरस्टार या टीमने. आणि ते मात्र मॅच अगदी रंगत असताना ही मॅच जिंकलेली आहे 11 सुपरस्टार 11 या टीमने. तर ऐकूया किशोर डीजे यांच्या माध्यमातून एक मधुर समन्वय युवा मंच उर्मडी विभाग सातारा आयोजित शिवसह्याद्री परिवार पुरस्कृत उर्मडी प्रीमियर लीग UPL पर्व क्रमांक 5चा दैदिप्यमान सोहळा तुम्ही पाहताय. 5 स्टार आहे. खरं तर 4 पर्व अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाली आणि पर्व क्रमांक 5 मध्ये आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रिकेटचं आयोजन या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे केलं जातं आणि याही वर्षी अगदी 3 दिवस ही प्रीमियर लीग रंगणार आहे आणि मुख्य व्यासपीठात तुम्ही पाहताय अगदी उर्मोडी परिसरातील अनेक पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ सकाळच्या सत्रामध्ये या प्रीमियर लीगला येऊन भेट देऊन शुभेच्छा देखील दिलेले आहेत. खरं तर उर्मोडी परिसरामध्ये हा क्रिकेटच्या माध्यमातून रंगला आहे उत्सव आणि या उत्सवाच्या दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवरांनी उद्घाटन सोहळ्यानिमित्त भेट देऊन या स्पर्धेला शुभाशीर्वाद देखील दिलेले आहेत. खरं तर मी VTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट या YouTube लाईव्ह चॅनलचं देखील आम्ही स्वागत करतोय या उर्मोडी नगरीमध्ये. त्याचबरोबर आमचे ऑफिशियल पंच सूर्यकांत आडाव सर असतील, त्याचबरोबर हेमंत कोळे आणि आमचे तिसरे पंच अजित म्हात्रे या तिन्ही ऑफिशियल पंचांचं आम्ही या उर्मोडी क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. खरं तर उर्मोडी परिसरामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून रंगला आहे हा क्रिकेटचा उत्सव. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अक्षरशः जर आपण पाहिलं ना तर प्रथमतः बॅटिंग करत असताना ज्याने मात्र 28 धावा ठोकल्या आणि बॉलिंग करत असताना अगदी मिडियन षटक ज्या खेळाडूने हाताळलं पहिल्याच मॅच मध्ये पर्व क्रमांक 5 मध्ये असा गजवडीचा सितारा युनिस काजी ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला युनिस काजी प्लीज आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला आम्ही मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान देणार आहोत. चला